माढा मतदारसंघातून अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे। त्यांनी मुंबई येथील सिल्वर ओक येथे जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते। यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याच वेळ त्यांच्यामध्ये माढ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिले। नेमकं बाबासाहेब देशमुख काय म्हणाले ते आपण पाहूया। अपेक्षित होतं की माढ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर होतील, पण काल संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी वाट पाहिली। यादी डिक्लेअर न झाल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप अस्वस्थता आहे। मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर आणि अनिकेत देशमुख यांच्यासाठी माढा मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे। आमची शेतकरी कामगार पक्षाची 1.5 लाख मतं आहेत। शेकापचे खासदार उस्मानाबादमधून रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माढ्यामध्ये आता आम्हाला संधी आहे। त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माढ्यामधून, आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो।